झी 24 तास एक पाऊल पुढे। तो उपाय यशस्वी होऊ लागला की मध्येच खोडा घालायचा आणि घोळ निर्माण करायचा। असंच काहीसं केलंय नाशिक महापालिकेनं। गेलेले कित्येक महिने प्रदूषणात अडकलेली गोदावरी आता कुठे मोकळा श्वास घेते आणि हे शक्य झालं महापालिकेच्याच पाण्यावरची घंटागाडी या प्रकल्पातून। त्याचं यश दिसत असतानाच महापालिकेनं नवा घाट घातलाय रोबोटिक मशीन्स खरेदीचा। तुमच्या डोळ्यांवर तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र हे स्वच्छ पात्र गेल्या अनेक वर्षांपासून पानवेलीच्या विळख्यात अडकलेल्या गोदामाईचं आहे। फक्त 20 दिवसात गोदामाईचं रूपडं बदललंय आणि आता गोदामाई मोकळा श्वास घेते। हे सगळं शक्य झालंय पाण्यावरच्या घंटागाडीच्या अभिनव उपक्रमातून। आता हे काम वर्षाकाठी 1.5 ते 2 लाखात होणं शक्य आहे। पण याच कामासाठी आता 17 कोटी रुपयांचं रोबोटिक मशीन खरेदी करण्याचा घाट घातला जातोय। त्यामुळे पाणी कुठे मुरतंय असा सवाल राष्ट्रवादीनं उपस्थित केलाय। आमचं म्हणणं आहे की आज प्रायोरिटी ठरवली पाहिजे। आज आपण 17 कोटी या विषयावर खर्च करत आहोत। त्या 17 कोटीमध्ये आपण एसटीपी करू शकतो। आज शहरातले महत्त्वाचे विषय जसे आहेत, रस्ते आहेत, स्वच्छता आहे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून ह्या मशिनरीची गरज आजच का आपल्याला भागते। प्रायोगिक तत्वावर पाण्यावरच्या घंटागाडीचा प्रकल्प राबवला जातोय। त्याचं यश दिसत असतानाही आयुक्तांनी रोबोटिक मशीन खरेदी करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला। त्यानंतर महापौर आणि स्थायी समिती सभापतीही हे मशीन कसं उपयोगी आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतायत। रोबोटचं जे आहे ते साधारण नदीपात्रातला असलेला गाळ व तत्सम बाबी ज्या आहेत त्या काढता येणं त्याच्यामुळे शक्य होणार आहे। या रोबोटिक मशीनच्या खरेदीतून काय साध्य होणार हा प्रश्नच आहे। गोदावरीत प्रदूषण वाढायला मुख्य कारण ठरलं ते गोदावरीत सोडण्यात येणारं ड्रेनेजचं पाणी। जोपर्यंत महापालिका त्यासाठी पावलं उचलत नाही तोपर्यंत अशी कितीही मशीन्स घेतली तरी मुळापासून पानवेली नष्ट होण्याची शक्यता कमीच आहे। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।